वेलकम टू राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी. आज आपण काय घेणार आहोत, जी एक्झाम ग्रुप बी 2023 ची म्हणजेच 30 एप्रिल 2023 ला झाली होती एक्झाम 2023 ची. त्या पेप त्या त्याबद त्या त्याचं आपण काय करणार आहोत, एक्सप्लेनेशन घेणार आहोत आणि त्यातल्या त्यात सामान्य विज्ञान या सब्जेक्टबद्दल आपण काय करणार आहोत. त्याचं पी-वाय-क्यू आपले 15 क्वेशन्स आहेत आणि त्याचं डिटेलमध्ये आपण काय घेणार आहोत, एनालिसिस घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं काय काय आहे तुम्हाला सांगते. 30 एप्रिल 2023 ची एक्झाम झाली होती. आम्ही स्वतः ते म्हणजे मी स्वतः तो पेपर दिलेला आहे. सांगायची एक गोष्ट अशी होती, की ज्यावेळेस आम्ही पेपर देऊन आलो, त्यावेळेस असं घडलं, की संध्याकाळी आल्यानंतर ज्यावेळेस पेपर वगैरे संपलं होतं, संध्याकाळी आलो त्यावेळेस असं डिप्रेसमध्ये गेल्यासारखं वाटत होतं. का? कारण त्यातल्या त्यात सायन्स या सब्जेक्टबद्दलचा व्ह्यू त्याच्यानुसार. कारण थोडंसं खूप डेप्थमध्ये जाऊन त्यांनी काय केले होते, क्वेशन्स विचारलेले होते. आणि त्यातल्या त्यात आपलं दृष्टिकोन कसं असतो, वरवरच्या गोष्टी पाहून आपण काय करतो, एक्झामला जात असतो. की त्यातल्या त्यात आपण काय करतो, अ, मागचे जे पेपर्स आलेत त्याला जाळून जात असतो ना. तशा प्रकारे न येता त्यावेळेस खूपच जास्त डिटेलमध्ये पेपर आला होता. आणि त्यातल्या त्यात आमच्यासारख्या स्टुडंटचे असून सुद्धा 7 का 8 क्वेशन्स करेक्ट आले होते त्या त्या एक्झामला. आता आपल्याला आहे की नाही, हे डीपमध्ये त्याचं एनालिसिस करणं सोपं जाते. पण त्यावेळेस एकदम ऑन द स्पॉट काहीतरी चेंजेस झालं. आयोगाने काहीतरी चेंज केलं असेल. तर त्या 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 क्षणी आपल्याला ते डील करणं खरंच खूप अवघड जातं. आता आम्हाला इथे येऊन सांगायला एक्सप्लेनेशन खूप असतात सगळ्या काही गोष्टी. पण त्या क्षणी, त्या काळात आम्हाला सगळा अख्खा महाराष्ट्र जनरल सायन्स याचे 15 क्वेशन नुसार हैराण झाला होता. खूप मुलांचे तर 2 किंवा 3 असे 3 किंवा 4 असे स्कोर आले होते 15 पैकी मार्क्सचे. तर हे सांगायचा हेच उद्देश आहे, की कधी एखाद्या वेळेस पॅटर्न चेंज झाला तर आपण त्याही तयारीत असलं पाहिजे. हे सांगायचंय. म्हणून आपल्याला छानपैकी काय करायचंय, डिटेलमध्ये एनालिसिस घ्यायचंय. कशाचं? आपला सब्जेक्ट कोणता आहे? जनरल सायन्स या सब्जेक्टबद्दल जे 15 क्वेशन आले होते, त्याची लेव्हल कशी होती ते डिटेलमध्ये घ्यायचं आहे. आणि ती एक्झाम कधी झाली होती? 30 एप्रिल 2023 ला झाली होती. चला तर पाहूया आपण आजचं सेशन डिटेलमध्ये. तो आपण सुरू केलेली आहे. काय सुरू केलेली आहे आपण? पी-वाय-क्यूची सीरीज सुरू केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण पी-वाय-क्यू का घेत असतो? कारण खरे गाईडन्स करणारे या क्षेत्रामध्ये कोण असतात आपल्याला? पी-वाय-क्यूज असतात. ते प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आणि पी-वाय-पी म्हणजे काय? प्रिव्हियस इयर पेपर्स असतात. आणि त्यातल्या त्यात पी-वाय-क्यूजची सीरीज म्हणजेच कसं आहे, पी-वाय-पीज घ्यायलोत आपण. हां, डिटेलमध्ये ते त्यातल्या त्यात एक्झाम वाईज घ्यायलोत. ग्रुप बीचे जे क्वेशन पेपर्स आले ते घेणार आहेत. एक गोष्ट आता सांगायची आहे, आपण म्हणजे पहिल्याचा जो व्हिडिओ होता, तो म्हणजे पहिला आपण याच्यापूर्वी एक व्हिडिओ घेतला. कधीचा क्वेशन पेपर होता तो वाला पेपर? 2024 चा होता, जी एक्झाम 2 फेब्रुवारी 2025 ला झाली. त्याबद्दल होता. तुम्हाला एक गंमत सांगायचं आहे त्याबद्दल डिटेलमध्ये. आता एक्झाम झाली कधी? 21 सप्टेंबर. कधी झाली एक्झाम? 21 सप्टेंबर 2025. ही कोणती एक्झाम होती? ग्रुप सी मेन्स 2024 हे एक्झामिनेशन. म्हणजेच फक्त 8 आपले किती 8-15 दिवस म्हणजे 15 दिवस पण झाले नाहीत. त्या 15 दिवस होता त्या पेपर. सांगायचं एकच गोष्ट आहे, या क्वेशन पेपरमध्ये जे मी पहिला व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याच्याबद्दल 2 फेब्रुवारीचा पेपर. डायरेक्टली काय विचारलं त्यांनी, "व्हिच ऑफ द फॉलोइंग इस नॉट प्लांट हार्मोन्स कोणता नाही?" आणि जो आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये डायरेक्ट आहे की नाही मी डिटेलमध्ये दिलं होतं. काय दिलं होतं? सायटोकायनिन कोणता आहे? ऑक्सिन कोणता आहे? इथिलीन कोणता आहे? आपल्याला क्वेशन तिथे काय विचारलं होतं, की इथिलीन इज व्हिच इज म्हणजे फळं पिकवणारा हार्मोन किंवा फळं पिकवणारा संप्रेरक कोणता आहे म्हणून 2 फेब्रुवारीला क्वेशन आला होता. त्याच्यामध्ये 4 पर्याय होते. काय पर्याय होतं? इथिलीन होतं, ऑक्सिन होतं, सायटोकायनिन होतं किंवा अजून एक एक्स्ट्राचं एक हार्मोन दिलेलं असेल. त्याच्यामधलं आपल्याला आता या पेपरमध्ये कसं क्वेशन विचारलं, की खालीलपैकी वनस्पतीमधलं कोणतं संप्रेरक आहे? आणि 3 वेगवेगळेच ऑप्शन दिले होते आणि चौथा पर्याय काय होता तुमचा? सायटोकायनिन दिलेलं होतं. सांगायचं एक एवढंच कन्क्लुजन इथून निष्कर्ष असा निघतो, की म्हणजे पी-वाय-क्यूचे जे पर्याय असतात, त्याच्यानुसार दुसरे तुमचे काय बनत असतात, क्वेशन्स बनत असतात. आत्ताच बघा 21 सप्टेंबरला झालं त्याच्यातलं एक क्वेशन आलं ना, ते ते जरी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहिला असता, तर तो क्वेशन कसा ज्यांनी मेन्स दिले, त्यांना तो क्वेशन कसा झाला असता, टॅकल झाला असता. सांगायचं म्हणून आपल्याला काय करावं लागतं डिटेलमध्ये
पर्यायांचा पण अभ्यास करायचा असते. पी-वाय-क्यू म्हणजे सरळ क्वेशन आलं आणि आन्सर आलं म्हणजे सोडून द्यायचं का त्याला? नाही. तर तो कशाप्रकारे आपल्याला पुढच्या एक्झामला कसं कामाला येणार आहे? तो पर्यायचं त्या पर्यायानुसार दुसरं क्वेशन कसं बनवू शकते? ते पण आपल्याला अभ्यास करायचा असतो. कळलं? आता पाहूया आपण नेक्स्ट स्लाईड. आता आपण काय करणार आहोत 2023 चे क्वेशन जे 15 क्वेशन सामान्य विज्ञान याच्यावरती आले होते ते डिटेलमध्ये घ्यायचंय. आता बघा, पहिला वाला क्वेशन काय होता बघा त्याच्यामध्ये, की शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरोल्स काय विचारलं तुम्हाला? किटोफेरोल्स हा किटोफेरोल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येते? आता बघा कशावरती क्वेशन आहे. टॉपिक कोणता आहे तुमचं? शैवाल. शैवाल कशामध्ये येते? बॉटनीमध्ये येते. कशामध्ये येते? बॉटनीची क्वेश्चनची ही सीरीज सुरू झालेली आहे. ही सीरीज कशाची सुरू झाली तुमची? बॉटनीची सीरीज आहे. आता त्यातल्या त्यात काय विचारलं तुम्हाला? शैवालला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? किटोफेरोल्स ग्रुप बिलॉंग टू विच ऑफ द अल्गल क्लास? काय विचारलं तुम्हाला? अल्गल क्लास म्हणजे शैवालला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? अल्गी म्हणतो. बॉटनी मधला टॉपिक कोणता आला तुमचा? अल्गी. अल्गी म्हणजे कशामध्ये येते? त्यांनी असा गृहीत धरूया आपण की तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. आता पीवायक्यू ची सीरीज चालत आहे असं ध्यानात ठेवा. त्यांनी चांगल्यापैकी सायन्सचा अभ्यास केला त्यांना माहिती आहे की अल्गी कशामध्ये येते? किंगडम प्लॅन्टी मध्ये येते. कशामध्ये येते तुमची अल्गी? किंगडम प्लॅन्टी मध्ये येते. कशामध्ये येते? किंगडम प्लॅन्टी मध्ये येते. किंगडम प्लॅन्टी मध्ये येते. आता बघा आपल्याला काय विचारलं त्यांनी की किटोफिरल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? हा तसा पाहिलं तर त्यावेळेस क्वेश्चन माझा स्वतःचा चुकला होता. का चुकला होता? कारण आपण तेवढं डीपमध्ये वरवरचा अभ्यास करतो. मी सांगते ना तुम्हाला स्टार्टिंग पासूनच की वरवरचा अभ्यास न करता आपल्याला अजून डीपमध्ये पण करावं लागते. तरी पण किती जरी असलं डीपमध्ये जरी असलं तरी आपली चौकट कशी असली पाहिजे? पक्की असली पाहिजे. म्हणजे आपला जो आवाका आहे अभ्यास करण्याचा तो कसा असला पाहिजे? पक्का असला पाहिजे. आणि जास्त डीपमध्ये गेलं तर मग अजून आपल्याला काय होणार आहे? कन्फ्युजन आहे. तर असे क्वेश्चन आले तर आपल्याला आन्सर पर्यंत कसं पोहोचता येते ते पाहूया आपण. बघा इथे काय म्हटलं की अल्गल क्लासमध्ये कोण-कोण येते? आता ज्यावेळेस आपण अलगीचा अभ्यास करतो तसं आहे की नाही 11वी स्टेट बोर्ड असो, एन-सी-आर-टीचे पुस्तक असो त्यामध्ये कसं असते तुम्हाला सांगते, की अलगीचे किती क्लासिफिकेशन दिलेले आहेत? 4 दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? 4 दिलेले आहेत. कोणते-कोणते असतात? अलगीचे क्लास म्हणजे कोणते-कोणते येतात? अलगी क्लास त्याच्यामध्ये पहा, पहिला वाला कोण येते? क्लोरोफायसी. काय येते? क्लोरोफायसी. क्लोरोफायसी. दुसरी कोणती येते? थिओफायसी. थिओफायसी. तिसरी वाली येते तुमची थॅन्टोफायसी. थॅन्टोफायसी. आणि फोर्थ वाली कोणती येते मग तुमची? रुडोफायसी. रुडोफायसी. हे 4 क्लासिफिकेशन कशामध्ये दिलेलं असतं? अल्गीमध्ये दिलं असतं. आपल्याला बघा आपल्याला काय म्हटलं? अल्गल क्लास Phytophthora ग्रुप बिलॉंग टू विच ऑफ द अल्गल क्लास हा क्वेश्चन विचारला खरं आहे. आता आपल्याला हे आपण एवढं डीप मध्ये कोणत्या ग्रुप कोणाला आपण करतो का अभ्यास त्या बघा म्हणजे क्लोरोफायसिन म्हणजे हरित शैवाल, फिओफायसिन म्हणजे दुसरी वाली त्याला काय म्हणतो आपण फिओफायसी म्हणजे काय असते ब्राऊन तपकिरी शैवाल म्हणतो त्याला आपण. झांतोफायसी झांतो म्हणजे काय पिवळी शैवाल म्हणतो आणि रोडोफायसी म्हणजे काय लाल शैवाल अशी शैवालांचे 4 प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये पहा याची अजून डीपमध्ये त्यांनी काही ग्रुप पाडलेले आहेत आणि एवढं ग्रुप कोणी अभ्यास करतो का? कोणी करत नाही. तर आपलं एवढं ध्यानात ठेवायचं. आता आपल्याला हे क्वेश्चन कसे प्रकारे सॉल्व्ह करायचं एक्झामवर. तर आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करूया पाहूया आपण. अल्गल क्लासमध्ये पहा. आता इथे बघा कॅरोफायटा. लक्षात ठेवा फायसी, फायटा म्हणजे काय असते? हे जे फायटा वगैरे असते. फायटा म्हणजे काय असते? प्लांट असते. फायटा म्हणजे कोणत्याही कोणाला त्याचा वर्ड काय असते बायोलॉजिकल टर्म्स मध्ये जे फायटा असते, फायसी असते त्याला काय म्हणतो आपण? प्लांट्स म्हणतो. तर आता पाहून घ्या हे 4 क्लासिफिकेशन्स अख्ख्या जगाला माहिती ज्यांनी 11वीचा चांगला अभ्यास केला 11वी स्टेट बोर्ड, 11वी एन-सी-आर-टी चांगला अभ्यास केलेला असेल, तर त्यांना माहिती असेल की किती क्लासिफिकेशन हे 4 आहे. तर या 4 क्लासिफिकेशन पैकी हे क्लॅरोफायटा म्हणून नाव आलं का याच्यामध्ये? नाही. तर मग अशी ऑप्शन आपण काय केले पाहिजे? इलिमिनेट करायची. अशी ऑप्शन काय करायची आपण? इलिमिनेट करायचे. म्हणजे हे कॅरोफायटा येते का आपल्या ऑप्शनमध्ये? आपल्या आन्सरमध्ये येऊ शकेल का? नाही येणार. आता दुसरी गोष्ट बघा हे सियानोफायटा इंग्लिशमध्ये पण पहा, मराठीमध्ये पण पहा. काय नाव दिलं तिसरं ऑप्शन? सियानोफायटा किंवा काय दिलं त्याला बघा इकडे बघा इंग्लिशमध्ये सियानोफायटा असं दिलेलं आहे स्पेलिंगनुसार. सियानोफायटा वगैरे असं काही क्लासिफिकेशन मध्ये आहे का नाव? नाहीये. लक्षात ठेवा
त्याची पण गंमत तुम्हाला सांगते. हा पण पर्याय कसा होणार आहे तुमचा? इलिमिनेट होणार आहे. दुसरी गोष्ट पहा, राहिले कोणते तुमचे बघा याच्यामध्ये जरी आपल्याला म्हणजे अशा प्रकारचे क्वेशन आलेत एक्झामला, तर तिथपर्यंत त्याच्या आन्सरपर्यंत पोहोचण्यासाठी ॲट आपल्याला 50-50 पर्यंत तरी आपण पोहोचलो. म्हणजे न येण्यापेक्षा कमीत कमी आपण 50-50 पर्यंत पोहोचलो, तर हे तरी चांगलं आहे ना आपल्यासाठी. आता पहा, क्लोरोफायटा आणि रुडोफायटा हे 2 पर्याय दिलेले आहेत. दुसरी गोष्ट बघा, क्लोरोफायटा म्हणजे काय? ग्रीन अल्गी म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ग्रीन अल्गी म्हणतो. ग्रीन अल्गी. आणि रुडोफायटा म्हणजे काय? रेड अल्गी. आता मी तुम्हाला हे कशाबद्दल सांगत आहे, ज्यावेळेस अशा प्रकारचा क्वेशन आला, तर तो कसा डील करायचा याच्याबद्दल आपण बोलत आहोत. आता पहा, क्लोरोफायटा आला, ग्रीन अल्गी आला आणि रुडोफायटा आला, रेड अल्गी आला. ग्रीन म्हणजे काय? याच्यामध्ये काय असते क्लोरोफिल ए आणि बी चे जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये असते म्हणून त्याला कोणता कलर येतो? ग्रीन कलर येतो. आणि इथं रुडोफायटा हे रेड अल्गी लाल कलर कशामुळे येतो त्याच्यामध्ये? फायको इरिथ्री नावाचा कंपोनंट असतो. त्याच्यामुळे हा रंग इथं रुडोफायटाचा त्याला लाल अल्गी म्हणतो. लाल रंग येतो तो. हे कळालं. आता दुसरी गोष्ट काही पण असो जास्त करून आपण काय करतो, ग्रीन अल्गीला प्रेफरन्स देऊ का रेड अल्गीला देऊ? हे वाटतं ना. जास्त करून आपण कशाला द्यायला पाहिजे? ग्रीन अल्गीचा अभ्यास स्टार्टिंगला ती असते आणि डिटेलमध्ये त्याचा आपण आपण अभ्यास म्हणजे केलेला आहे. तर जास्त करून प्रेफरन्स कोणाला द्या 2 ऑप्शनपैकी म्हटलं तर ग्रीन अल्गीला द्यायचं असते. लक्षात ठेवा. म्हणजे काही जर येत नसेल, तर आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकू हे मी सांगितलेलं आहे इथं. दुसरी गोष्ट बघा, आता आपल्याला कशाचा अभ्यास म्हणजे शेवाळ विज्ञानामध्ये दुसरी वेळेस असं काही उलटं फिरून जर आलं असेल क्वेशन, तर आपल्याला आता आन्सर आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? की चिटोफेरोल्स हे कशानुसार म्हणजे त्याचा आन्सर चिटोफेरोल्स ग्रुप बिलॉन्ग टू व्हिच अल्गल क्लासमुळे तर त्याचा आन्सर काय आता? क्लोरोफायटा किंवा क्लोरोफायसी किंवा ग्रीन शैवाल म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण? हिरवी शैवाल म्हणतो किंवा ग्रीन अल्गी म्हणतो. त्याचे चारही नाव आहेत. आता तिसरी गोष्ट बघा, हे जे सियानोफायटा म्हणतात. किती छान आयोग आहे बघा. कॅरोफायटा आणि सियानोफायटा असेच ऑप्शन बनवलेले आहेत. कॅरोफायटा म्हणजे काय? कारा माहितीये का कारा? कारा. CHARA कारा. कारा हा आपण एक्झाम्पल कशामध्ये येतो? अल्गीमध्ये येतो. परंतु तो अल्गीच्या नावावरून एक्झाम्पल वरून त्याने ना हे फायटा बनवून टाकलं. दुसरी गोष्ट बघा या सियानोफायटावरती अजून एक क्वेशन त्यांनी याच क्वेशन पेपरमध्ये विचारलेला आहे. लक्षात ठेवा. सियानोफायटा म्हणजे हे अल्गी नसून हे एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. म्हणजे सियानोफायटा म्हणजे काय? सियानोफायसी त्यालाच काय म्हणतो आपण? मिक्झोफायसी म्हणतो. त्यालाच आपण ब्लू ग्रीन अल्गी म्हणतो. म्हणजे सायनोबॅक्टेरियाचं दुसरं नाव काय? सियानोफायटा म्हणतो. आपण नेक्स्ट क्वेशनमध्ये सियानोफायटाबद्दल डिटेलमध्ये घेणारच आहोत. त्याच्यामुळं तो आता पॉइंट न घेतलेला बरा. कळालं आता हे क्वेशनचा आन्सर. आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेशनला. दुसरी गोष्ट बघा, आयोगाचं खूप चांगलं असतं. म्हणजे 15 क्वेशन येतात, तर त्याच्यामध्ये ते कसं करतात बॉटनीचे 3, झूलॉजीचे 3 अशा प्रकारचे व्यवस्थितपणे लागलीच एका पाठोपाठ एक त्यांचे क्वेशन एका टॉपिकनुसार दिलेले असतात. तसं आपलं बॉटनीचा हा नेक्स्ट क्वेशन झाला. कोणत्या टॉपिकचं झालं? बॉटनीचं झालं. काय क्वेशन आहे बघा. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण? आता आम्ही आहे की नाही, म्हणजे तुम्ही क्वेशन पेपर सॉल्व्ह करत आहात. त्या व्ह्यूनं आपण बघूया आपण. त्या नजरेने आपण हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्ही एक्झाममध्ये काय केलं असता? कशाप्रकारे एलिमिनेशन केलं असतं ते बघूया आपण. पाहूया आपण. आता मजा बघूया आता. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. इथे काय म्हटलं? सगळ्यात महत्वाचं मृत होतात. इंग्लिशमध्ये वाचा. "द प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज" ओव्हर वॉटरिंग झाली. म्हणजे तो प्लांट कसं होणार? मृत होतात, मरून जाणार आहे. म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे का नाही? क्वेशनमध्ये दिलेला आहे पहा. तर याच्या आन्सरिंग पर्यंत कसं पोहोचण्यासाठी पहा आपण. शेवटचा पर्याय वाचूया बघा. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व सर्व खनिजे पाण्यात नसतात म्हणे. मला सांगा, सर्व खनिजे पाण्यात नसतात, तर मग ते पाणी ऑब्झर्व्ह करून घेऊ शकले असते का सगळं? इकडे बघा म्हणजे काय वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात. इथं काय म्हटलं? अति पाण्यामुळे. पाण्याची गरज असते की नाही म्हणजे विदाऊट पाणी जगू शकतात का वनस्पती? नाही. इथं क्वेश्चन कशाचं झालं? अति पाण्यामुळे काय होऊ शकते? त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो? तो बघायचा आपल्याला. इथं काय म्हटलं त्यांनी? वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात. नसतात का? पाण्यात असतात म्हणून तर पाणी वापरतात ना वनस्पती. हे आन्सर येऊ शकेल का? नाही. अशा प्रकारचं एलिमिनेशन करायचं. फर्स्ट पर्याय बघा. पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते. ही तर चांगली गोष्ट आहे. ही कशी गोष्ट आहे? ती गोष्ट कशी आहे चांगली म्हणजे पॉझिटिव्ह सेन्सनं म्हणलेलं आहे, की पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते. म्हणजे न्यूट्रलायझेशन इंग्लिशमध्ये पहा, वॉटर न्यूट्रलाइजेस द पीएच ऑफ द सॉइल. वॉटर काय करते म्हणे? सॉइलचं जे पीएच असतं ते त्याला न्यूट्रलाइज करते. हे पण सेन्सनं म्हटलं. इथं तसं त्या 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 कारणनुसार हे आन्सर येऊ शकेल का? नाही.
तो पण एलिमिनेट झाला. आता बघा दुसरी गोष्ट हे 2 ऑप्शन राहिले. आता त्याचं बघा मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. दुसरी गोष्ट काय पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते. परजीवांची वाढ होते. परजीव चांगले असले तर कधी-कधी एखाद्या वेळेस ते पण प्रॉब्लेम होऊ शकते, की परजीवांची वाढ झाली असेल, पूर्णच मृत होऊ शकत नाही ना. थोडंफार पार्ट ते मुळा असेल ते काय होऊन जाईल त्याचं ते होऊन जातील म्हणजे मृत होतील. परंतु पूर्णच वनस्पती मृत होईल का नाही? तर म्हणून त्याचा आन्सर काय असणार आहे? सेकंड असणार आहे. काय? की मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. मुळे म्हणजे काय? रूट्स. रूट्सला काय भेटते? रूट्सला अजून आहे बघा, फक्त आणि फक्त पाण्याचीच गरज असते का नाही? तर त्याला चांगलं मोकळं तुम्हाला त्याला ऑक्सिजनची पण गरज असते. तर जास्तच पाणी असेल, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशनच जास्त असेल, तर मग त्याला फ्रीली ऑक्सिजन अवेलेबल होईल का? नाही. आणि असा फ्रीली ऑक्सिजन नाही भेटल्यामुळे तो तो वनस्पती कसं असणार आहे? मृत पावणार आहे. लक्षात आलं? म्हणून त्याचा आन्सर काय असणार आहे तुमचं? सेकंड ऑप्शन असणार आहे. समजलं? आता नेक्स्ट आपण क्वेशन घेऊया. आपण कशाचं असणार आहे? थर्ड वाला टॉपिक कोण कशाचं असणार आहे? बॉटनीचंच असणार आहे. त्याच्यामध्ये पहा, कशावरती फोकस केलेला आहे आयोगाने, कशावरती क्वेशन विचारलेले ते पाहूया. व्हिच ग्रुप ऑफ अल्गी प्लेज अ डॉमिनंट रोल इन नायट्रोजन फिक्सेशन? किंवा मराठीमध्ये पहा पहा, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे? पहा, सगळ्यात महत्वाचं पहा, टॉपिक कोणता आहे? सगळ्यात महत्वाचं टॉपिक कोणता आहे? बॉटनी. त्याच्यामध्ये मी म्हणलं होतं फर्स्ट फर्स्ट पॉइंट पण फर्स्ट क्वेश्चन पण किंगडम प्लांटीवरती होते. हा पण कशावरती आला? किंगडम प्लांटीचाच क्वेश्चन आला. नेक्स्ट पहा आणि याच्यामध्ये अजून काय विचारलं तुम्हाला? अल्गी बद्दल विचारले. म्हणजे 2025च्या 2024ला जो पेपर झाला त्याच्यामध्ये पण तेच सांगणं होतं, की किंगडम प्लांटी किती इम्पोर्टंट आहे. आपण अभ्यास करतो. भले मोठे एवढे मोठे पूर्ण पुस्तकं करू म्हणजे वाचून-वाचून काय आपण एक्झाम क्रॅक करणार आहोत का नाही? त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क करण्याची खूप आवश्यकता असते. तर आपण त्या एक्झाम किंवा पोस्ट करून तुमच्या ड्रीम पोस्ट करून तुम्ही आरामात पोहोचू शकणार आहेत. लक्षात ठेवा. म्हणून तर सांगते केल्याने होत आहे. आधी केलेचे पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच करून घेतले पाहिजे. तर तुम्हाला 100% रिझल्ट नक्कीच भेटणार आहे. त्यातल्या त्यात सायन्सबद्दल. मुलांना खरंच सांगते अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कशाचा असतो? सायन्स त्या सब्जेक्ट बद्दल असतो. सायन्स या विषयाबद्दल असतो. का असतो? कारण त्या 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 घटकाकडे, त्या सब्जेक्टकडे तुमची नजरच नसते तसं पाहण्याची. त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहतच नाही. अवघड आहे, ते वर्ड्स अवघड जातात म्हणून तुम्ही काय करतात, खूप मुलं काय करतात, गट्टेच्या गट्टे बांधून ठेवून देतात. तसं नाही करायला पाहिजे. चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये तुम्ही असा अभ्यास केला ना, तर तुम्हाला तो सब्जेक्ट हा आवडीचा होईल आणि त्याच्यामध्ये स्कोर चांगला येईल आणि स्कोर चांगला असेल तर ऑटोमॅटिकली तुमची पोस्ट होते. दुसरी गोष्ट काय, फक्त प्रिलिम्स पुरता सायन्स हा घटक राहिला का? नाही. मेन्सला पण 24 मार्क्स आहे. म्हणजे 12 क्वेशन 24 मार्क्सला आहेत. तिथं म्हणजे पूर्ण टोटल या कंबाईनच्या जर्नीमध्ये 40 मार्काला तुमचं सायन्स आहे. म्हणजे सायन्सला असं हलक्यात घेणं महागात पडणार आहे एखाद्या दिवशी तुम्हाला. लक्ष म्हणून अभ्यास चांगला त्याच्या डीपमध्ये करायचा आहे. आता पहा क्वेशनकडे पाहूया आपण. अल्गीबद्दल विचारलं. कधी ज्यावेळेस तुम्ही डिटेलमध्ये अल्गीचा अभ्यास केला त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट जाणवेल. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण नत्र स्थिरीकरण. हे कधीही कोणत्याही प्रकारची अल्गी करत नाही. ते कोण करतात? तर बॅक्टेरिया करतात. नायट्रोजन फिक्सेशन जास्त करून कोण करतात? नायट्रोजन फिक्सेशन हे कोण करतात जास्त करून तर ऑलमोस्ट सगळ्या काय करतात? बॅक्टेरिया करतात. कोण करतात? बॅक्टेरिया करतात. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही क्वेशन पेपर द्यायला क्वेशन पेपर सोडवायला तर तुम्हाला हे तुमच्या माइंडमध्ये क्लिक झालं पाहिजे. काय क्लिक झालं पाहिजे? की नायट्रोजन फिक्सेशन सगळे ऑलमोस्ट काय करतात? बॅक्टेरिया करतात. मग इथं काय विचारलं त्यांनी? अल्गी प्लेस. दुसरी गोष्ट अल्गी प्लेस कोणतं अल्गी रोल निभवते हे क्वेशन विचारलेलं आहे. आता बघा हे पर्याय कसे एलिमिनेट तुम्हाला सांगते. मी काय सांगितलं तुम्हाला, की कोणत्याही प्रकारची अल्गी नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. पहा आन्सर कसं येते. क्लोरोफायसी आत्ताच मी लिहून दिले होते काय? अल्गीचा प्रकार. मग हे आन्सर येईल का तुमचं? येणार नाही. दुसरी गोष्ट बघा, फ्युओपायसी हे आताच रिसेंटली आपण पाहिलं होतं. हे पण कशाचा प्रकार आहे? अल्गीचा प्रकार आहे. तो पण येणार नाही. आता बघा रुडोपायसी म्हणजेच रेड अल्गी ते पण येईल का नाही? आता सगळ्यात महत्वाचं तुमचं आन्सर काय आहे? मिक्झोपायसी त्याला मराठीमध्ये इथं दिलेलं आहे बघा. मिक्झोपायसी म्हणतात. ते आन्सर आहे तुमचं. आता सगळ्यात महत्वाचं मिक्झोपायसीची गंमत तुम्हाला सांगते. मिक्झोपायसी बद्दल आपल्याला बोलायचं. सगळ्यात महत्वाचं. हेच आयोगाने चूक देऊन सगळ्या महाराष्ट्राला हलवून टाकलं होतं त्यावेळेस, की कशा प्रकारचं आहे. परंतु आता ज्यावेळेस आपण डीपमध्ये अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला
क्लू मिळत असतात आन्सर पर्यंत कसं जायचं म्हणून. हे अशा प्रकारे आपण आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं मिक्सोफायसी बघा किती किती भारी आयोगाची थीम किती सुंदर होती या क्वेशन बद्दल. इतका सुंदर फ्रेम केलेला आहे ना हे क्वेशन. असेच सांगते. मिक्सोफायसी हा ओल्ड नाव आहे. कोणाचा? तर लक्षात ठेवा. सायनोबॅक्टेरिया. कोणाचं नाव आहे? सायनोबॅक्टेरियाचं ओल्ड नाव काय आहे? तर त्याचं आन्सर काय आहे ते तुमचं या सायनोबॅक्टेरियाला काय म्हणतात? ओल्ड नाव आहे. कोणतं नाव आहे हा? ओल्ड नाव आहे. कोणतं नाव आहे? ओल्ड नेम आहे. लक्षात ठेवा. कोणालाच माहिती नसते. म्हणजे तेवढं मला असं वाटतं आम्ही पण डीपमध्ये अभ्यास केलं होतं, तेव्हा कळालं नाही. आता हे आलं तर आपल्याला सांगायला खूप चांगली गोष्टी वाटतात. बट त्या लेव्हलला आपल्याला हे आलं नव्हतं. परंतु चांगला जर अभ्यास केला असता अलगीचा, तर हे क्वेशन बरोबर ट्रॅक झाला असता, बरोबर करेक्ट आला असता. कशाप्रकारे? आपल्याला एवढं कळालं, की अल्गी हे नायट्रोजन फिक्सेशन व्यवस्थितपणे करत नाही. आपल्याला एवढं माहिती होतं, की बॅक्टेरिया करतात. मग हे एलिमिनेशन आले ना, लिओपायसी, रुडोपायसी किंवा क्लोरोपायसी सगळे कशाचे प्रकार आहेत? अल्गीचे प्रकार आहेत. सो दॅट्स वाय हे त्याचा क्वेश्चनचा आन्सर आपण पोहोचू शकलो असतं. हे चांगला अभ्यास झाला. आता आपल्याला कशाचा अभ्यास करायचं? त्या पर्यायावरून ऑप्शनवरून आपल्याला काय बघायचं? तर बघा मिक्झोफायसी जी आहे, त्यालाच काय म्हणतात आपण सायनोबॅक्टेरिया. त्याचे 5 नावं आहेत. कशाप्रकारे बघा? त्याला कोणते-कोणते नाही सायनोबॅक्टेरिया. अजून त्याला दुसरं नाव काय बघा? ब्लू ग्रीन अल्गी म्हणतो. काय म्हणतो आपण? ब्लू ग्रीन अल्गी. काय नाव आहे त्याचं? ब्लू ग्रीन अल्गी. हे एक झालं. सायनोबॅक्टेरिया एक नाव झालं. या सायनोबॅक्टेरियावरून त्याला दुसरं अजून काय म्हणतात? सायनोफायटा. आता आलं होतं ना पर्यायामध्ये सॅनो सॉरी सॅनोफायटा म्हणतात आणि सॅनोफायटालाच अजून दुसरं नाव काय म्हणू शकतात? सॅनोफायसी म्हणू शकतात. काय म्हणू शकतात? सॅनोफायसी. आणि अजून याला दुसरं नाव काय दिलं? सायनोफायटा, सायनोफायसी, ब्लू ग्रीन अल्गी, सायनोबॅक्टेरिया, मिक्झोफायसी. हे सगळे कशाचे नाव आहेत तुमचे? कशाचे नाव आहेत? सायनोबॅक्टेरिया हे एकच नाव आहे. आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? नील हरित शैवाल. काय म्हणतात त्याला? नील हरित शैवाल. याच्यावरून एवढंच कळते, की आयोग ओल्ड नाव कुठून कुठपर्यंत जाऊ शकते पहा. ओल्ड नाव विचारून आपल्याला कसं म्हणजे गंडवतो आयोग, हे की नाही? तशा प्रकारे हे झालेलं आहे बघा. पहा, मिक्सोफायसी बद्दल अशा प्रकारे त्यांनी क्वेशन आता कळालं? म्हणजे सायनोबॅक्टेरिया काय करतात? लक्षात ठेवा, नायट्रोजन फिक्सेशन करतात. आणि मग जास्त प्रकारचे रायझोबियम बॅक्टेरिया असो, ॲझोटोबॅक्टर असो किंवा सायनोबॅक्टेरिया असो, हे सगळे जे बॅक्टेरिया आहेत ते काय करतात? नत्र स्थिरीकरण म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनला मदत करतात. नत्र स्थिरीकरण म्हणजे काय असते? रिली जे नायट्रोजन आपल्या एटमॉस्फिअरमध्ये 78% आहे. ते डायरेक्टली प्लांट्स ऑब्झर्व्ह करतात का नाही? तर ते नायट्रेटच्या फॉर्ममध्ये ऑब्झर्व्ह करत असतात. तर त्या बॅक्टेरियांचा रोल काय असतो? ते नायट्रोजन जे घेतात, ऑब्झर्व्ह करतात ॲटमॉस्फिअरमधलं आणि त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात? नायट्रेटमध्ये करून कोणाला देतात ते? वनस्पतींना देतात. म्हणून जास्त करून कोण करतात नायट्रोजन फिक्सेशन? तर हे बॅक्टेरिया करतात. म्हणून त्याचा आन्सर काय होतं? मिक्झोफायसी होतं आन्सर. कळालं? आता नेक्स्ट पाहूया आपण. आता हे सुरू झालं पहा. 3 बॉटनीचे क्वेश्चन झाले. आता 3 कशाचे क्वेश्चन पुढे येणार आहे तुमचे? झूलॉजीचे दिलेले आहेत. आता पहा झूलॉजीमध्ये फर्स्ट क्वेश्चन पहा की व्हिच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ फेसेस ऑफ मियोसिस? इंग्लिशमध्ये मराठीमध्ये पहा मियोसिसच्या टप्प्यांची योग्य क्रम लावा. काय म्हटलं? क्रम कोणता नाही ते पण योग्य क्रम कोणता आहे ते विचारा. ऑर्डरिंग मध्ये लावायचंय क्रम. आता बघा हे कशाचं आहे? मियोसिस. मियोसिस म्हणजे कसं असते बघा? मियोसिस म्हणजे काय असते? हे सेल डिव्हिजन असते ना, सेल डिव्हिजन म्हणजे काय? पेशींचं विभाजन होत असते. काय होत असते? पेशींचं विभाजन होत असते. तर त्या पेशींच्या विभाजनामध्ये 2 प्रकारचं विभाजन होत असते. एक असते मायटोसिस आणि एक काय असते तुमचं मियोसिस असते. लक्षात ठेवा. एक काय असते? हे बघा, हे सेकंड वाला पोर्शन आहे. फर्स्ट वाला पोर्शन कोणता होता? म्हणजे एक टाकलं मी हे मायटोसिस असतं. काय असते? मायटोसिस. आणि हे मायटोसिस कशामध्ये होत असतं जास्त करून? नॉन रिप्रोडक्टिव्ह सेल्स किंवा सोमॅटिक सेल्स मध्ये होत असते आणि हे मिओसिस कशामध्ये होत असते? रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये होत असते. कशामध्ये होत असते? रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये होत असते. लक्षात आलं? म्हणजे मिओसिस म्हणजे एका पेशीपासून त्यावेळेस एका पेशीचे दोनदा विभाजन होऊन त्यापासून 4 पेशींची निर्मिती होते. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? मिओसिस म्हणतो. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण?
मिओसिस. मिओसिसमध्ये बघा लक्षात ठेवा, मिओसिस असतं. त्याच्यामध्ये पण म्हणजे किती पेशींची निर्मिती होते? 4 पेशींची निर्मिती तयार होते. मिओसिसमध्ये किती स्टेजेस होतात? 2 होतात. मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड असे स्टेजेस होतात. मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड अशा प्रकारे 2 स्टेजेस होत असतात. त्याच्यामध्ये काय कसं असते पहा, मिओसिस फर्स्ट बद्दल आपण डिटेलमध्ये घेऊया. आता आपण कशाबद्दल पाहत आहोत? मिओसिस फर्स्ट मध्ये कसं होते बघा. मिओसिस फर्स्ट मध्ये एखाद्या वेळेस आपण पाहिलं त्याच्यामध्ये पण 2 स्टेजेस असतात बघा लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत असतात. एक काय असते? सायटोकायनेसिस. काय असते? सायटोकायनेसिस आणि कॅरिओकायनेसिस. काय असते? कॅरिओकायनेसिस हे प्रकारे. मग या कॅरिओकायनेसिस मध्ये पण काय असते? प्रोफेस, मेटाफेस, अनाफेस, टिलोफेस असे 4 प्रकारचे असते. म्हणजे कसं असते बघा, पेशींचं विभाजन होत असतं. पेशींच्या विभाजनमध्ये पहिल्यांदा काय असते, की न्यूक्लियसचं विभाजन होते. मग सायटोप्लाझमचं विभाजन होते. त्याला काय म्हणतात आपण सायटोकायनेसिस अँड कॅरिओकायनेसिस हे झालं. मग त्या कॅरिओकायनेसिस होत असताना त्याच्यामध्ये पण 4 स्टेजेस असतात. कोणत्या-कोणत्या प्रोफेस, प्रोफेस असते, मेटाफेस असते, त्याच्यानंतर अनाफेस असते आणि टिलोफेस असते. तर कोणत्या स्टेजेस असतात? या कॅरिओकायनेसिस मध्ये काय-काय असते पहा. पहिलं वाला काय असते तुमचं? प्रोफेस असते. काय असते? प्रोफेस. नेक्स्ट वाला काय असतं तुमचं? मेटाफेस. मेटाफेस. आणि थर्ड वाला काय असते? अनाफेस. हे ध्यान ठेवा. एखाद्या वेळेस याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकते. हे असं आपण बोलतो ना, त्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकते. आणि शेवटचं काय असते? टिलोफेस. तर लक्षात ठेवा, इथल्या स्टेजेस कशाबद्दल विचारलेले त्यांनी? या प्रोफेसच्या अशा प्रकारचे स्टेजेस असतात. प्रोफेस ज्यावेळेस होते ना, मिओसिसच्या फर्स्ट स्टेजमध्ये प्रोफेस होत असते. प्रोफेस फर्स्ट म्हणतो त्याला आपण. त्या प्रोफेसच्या फर्स्टच्या स्टेजेस यांनी इथं क्वेश्चनला विचारलेलं आहे तुम्हाला. लक्षात आलं? त्याच्या प्रोफेस फर्स्टच्या स्टेजेस तुम्हाला काय केलेलं आहे? इथं विचारलेले आहेत. आता आपण काय करूया? हे मिटवून टाकूया. तर आपल्याला काय विचारलं? व्हिच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ फेसेस ऑफ मिओसिस? मिओसिस मध्ये त्यातल्या त्यांनी काय विचारलं? प्रोफेस प्रोफेस फर्स्ट मध्ये कोणत्या-कोणत्या स्टेजेस असतात त्याच्यापैकी हा आन्सर आहे. लक्षात आलं? ज्यावेळेस तुम्ही हे मिओसिस सेल डिव्हिजन वगैरे करणार म्हणजे अभ्यास डिटेलमध्ये कराल, त्यावेळेस तुम्हाला आन्सर कळेल. आता पहा, कोणा म्हणजे ज्यांनी डिटेलमध्ये एवढा सेल डिव्हिजनचा वगैरे अभ्यास नाही केला, तर आन्सर पर्यंत आपण कसं पोहोचूया ते पाहूया आपण. आता बघा, इथं बघा फर्स्ट पर्यायामध्ये लिप्टोटिन, लिप्टोटिन, लिप्टोटिन दिसत आहे. इथं डायकायनेसिस दिसेल का? म्हणून हे ऑप्शनला जास्त प्रेफरन्स द्यायचं का? काही जर येत नसेल त्यांच्याबद्दल बोलत आहे मी. असं तर आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. 100% अभ्यास करावाच लागणार आहे. ज्यावेळेस आपल्याला जर काहीच म्हणजे असा क्वेशन पडला आणि तुमचं अवाकातलं नसेल, तर कसं सोडवायचं ते सांगत आहे. बघा म्हणजे हे पण अशा प्रकारे पण तुमचं आन्सर पर्यंत तुम्ही जाऊ शकता. पहा, हे क्वेशन काय करायचं तुम्ही एलिमिनेट करायचं. दुसरी गोष्ट पहा, पहिल्यामध्ये लिप्टोटिन, लिप्टोटिन आहे. आता शेवटी बघायचं इथं डायकायनेसिस दिसत आहे, इथे पण डायकायनेसिस दिसत आहे. म्हणून दुसरं ऑप्शन करायचं लिहायचं का? एक्झाममध्ये काही जरी येत नसेल तर बघायचं आपण हे पण लॉजिक जमू शकते का? बघायचं काही जरी येत नसेल तर सोडवायचंच असेल, तर अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. आता पहा हे काय करायचं एलिमिनेट करायचं. तर तुमच्याजवळ ॲट फर्स्ट आणि 3 मधलं बरं आहे 50 पर्यंत ते तुम्ही पोहोचू शकता. आता त्याच्यामध्ये त्यात आन्सर काय आहे तुमचं? थर्ड वाला आन्सर आहे. काय आन्सर आहे तुमचं? थर्ड आहे. म्हणजे लक्षात ठेवा, मिओसिसच्या स्टेजेसचा क्रम कोणता आहे, तर हे पाठ करून ठेवा आता तुम्ही. काय तर त्याचं पहिल्यांदा लिप्टोटिन येते, मग काय ते झायगोटिन येते, मग तुमचं काय ते पॅचिटिन येते, मग येते डिप्लोटिन आणि लास्टला काय ते डायकायनेसिस. हे आता आता अशा प्रकारे क्वेशन असेल तर आता तुमचं काय काम आहे? त्या क्वेशनचं आन्सर असं डिटेलमध्ये म्हणजे डिटेलमध्ये तर आपण थोडंफार अमाउंटमध्ये सांगितलंच. आता हे क्वेशनचं आन्सर पूर्ण पाठ करून ठेवायचं. पुढच्या वेळेस कधी एखाद्या दुसऱ्या एक्झामला विचारलं, तर आपल्याला आलंच पाहिजे. काय आहे मग? पहिली स्टेज लिप्टोटिन, त्याच्यानंतर काय येते तुमचं? पहिले काय लिप्टोटिन, मग झायगोटिन, मग पॅचिटिन, मग डिप्लोटिन आणि मग डायकायनेसिस. अशा प्रकारे आपण हे काही जरी येत नसेल, तर आपण इथे अशा प्रकारे पण तुम्ही सोडवू शकता. म्हणजे कोणाला सोडवायचा अट्टाहास झाला तर. समजलं? आता नेक्स्ट पाहूया. बघा अँटीमनी संयुगे दादाच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली. म्हणजेच काय अँटीमनी कंपाऊंड्स
आर रिकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ. हा पण कसा क्वेश्चन होता, थोडासा टफ लेवलचा क्वेश्चन होता. तर पहा याचा आन्सर काय आहे, शिस्टोमियासिस म्हणजे काय, शिस्टोमियासिस हे त्याचं काय आहे आन्सर आहे. लक्षात ठेवा. तर अँटीबॉडी कंपाऊंड्स आपण काय करतो, कोणाच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो आपण, शिस्टोमियासिस कोमा लिस्मासिस म्हणून, लिशमानियासिस. लिशमानियासिस हा एक डिसीज आहे. लिशमानियासिस हा एक डिसीज आहे आणि दुसरं काय शिस्टोमिओसिस, तो की आपल्या पर्यायामध्ये दिलेला आहे. या दोन डिसीजसाठी आपण त्यांचे उपचार करण्यासाठी कोणतं कंपाऊंड वापरतो, तर अँटीमनी कंपाऊंड वापरतो. कोणतं कंपाऊंड वापरतो, अँटीमनी संयुगे आपण त्यांच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो. तर आता आपलं कर्तव्य काय, आपल्याला काय ध्यानात ठेवायला पाहिजे पहा. आता असा क्वेश्चन आला असेल, वरीलपैकी काही नाही कसं येईल आन्सर, येईल का, म्हणून हे चौथं ऑप्शन घे. दुसरी गोष्ट पहा, एलिफंटियासिस, याला दुसरं नाव काय, फिलियारिसिस म्हणतो. काय म्हणतो आपण, फिलियारियासिस म्हणतो, फिलियारियासिस म्हणतो. दुसरी गोष्ट, यालाच आपण हत्ती रोग म्हणतो. काय म्हणतो, हत्ती रोग म्हणतो. लक्षात ठेवा, हे हत्ती रोग आहे काय. हम्म, हे एक झालं. त्याला एलिफंटियासिस असे म्हणतो आपण. आता पहा, हा रोग कशामुळे होतो एलिफंटियासिस, हे आपल्याला पर्यायांचा पण अभ्यास कसा करायचा पहा. क्युलेक्स मॉस्किटोमुळे होते. कोणत्या मॉस्किटोमुळे होतं, क्युलेक्स मॉस्किटोमुळे हा पसरणारा रोग कोणता आहे, हत्ती रोग, एलिफंटियासिस, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, फिलियारियासिस म्हणतो. आता तुम्हाला इथून ऑप्शन म्हणून काय कळलं, कमीत कमी या पर्यायाचा तरी आपण अभ्यास करू शकलो ना, की एलिफंटियासिस कशामुळे होतो, एवढं तरी कळालं की डासांमुळे होणारा रोग आहे. आता दुसरा पर्याय पाहूया आपण, फॅसिओलिप्सियासिस म्हणतो त्याला आपण, फॅसिओलोप्सियासिस म्हणतो. हा आहे की नाही, कोण कशापासून रोग होतो, फॅसिओला पस्की म्हणून एक प्रकारचं काय आहे, फ्ल्यूक आहे. काय आहे, फ्ल्यूक आहे आणि याच्यापासून हा रोग होणार आहे. आणि हा फ्ल्यूक कुठं होतो, आपल्या आपल्या मानवांच्या इंटेस्टाईन मधला सगळ्यात मोठा फ्ल्यूक म्हणजे कोण असतो, फॅसिओला बस्की नावाचा असतो आणि त्याच्यापासून कोणता रोग होतो तुम्हाला, फॅसिओलोप्सियासिस होतो. ध्यान ठेवा. गोष्ट हा कसा आहे, त्या मानवांच्या इंटेस्टाईन मध्ये अफेक्ट करणारा कोण आहे, फॅसिओला बस्की असतो आणि सगळ्यात मोठा फ्ल्यूक आहे तो इंटेस्टाईनला क्लॉज करणारा. कशाला, ह्युमन्सच्या इंटेस्टाईन मध्ये इंटेस्टिनल फ्लू आहे. कोण आहे, इंटेस्टिनल इंटेस्टिनल फ्लूक आहे हा. समजलं, हा एक पर्याय. हा आन्सर नाही बरं का, हा आन्सर आहे का नाहीये, फक्त आपण चार पर्यायांचा कसं एक्सप्लेनेशन म्हणजे सांगत आहे. दुसरी वेळेस एखाद्या वेळेस क्वेश्चन आला तर आपल्याला हे ओळखीचं असलं पाहिजे, म्हणून आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचंय. आता बघा, हे झालं म्हणजे दोन्ही पर्यंतचा आपण अभ्यास केला, जो की आपले आन्सर नव्हते बरं का. आता पहा, आपला आन्सर काय, शिस्टोमियासिस आहे. काय आन्सर आहे आपलं, शिस्टोमियासिस आन्सर आहे. मला सांगा, हे शिस्टोमियासिस कशापासून होतो, तर हे आपल्याला बघायचं आहे. बघा, हे शिस्टोमियोसिस हा कशानुसार होतो, तर हा रोग फ्रेश वॉटर असते, फ्रेश वॉटर कंटेनिंग, काय कंटेन करतो तो, कंटेनिंग पॅरासाइटिक वॉर्म्स, कंटेनिंग पॅरासाइटिक वॉर्म्स. लक्षात ठेवा, ज्यावेळेस फ्रेश वॉटर असते आणि जो तो फ्रेश वॉटर कशानुसार, त्याच्यामध्ये काय असते, पॅरासाइटिक वॉर्म्स असतात. असा फ्रेश वॉटर ज्यावेळेस इन्फेक्ट झालेला असतो आणि तो पिण्यात आला, तर कोणता रोग होतो आपल्याला, हिस्टोमियोसिस हा रोग होतो. कोणता रोग होतो, हिस्टोमियोसिस हा रोग होतो. आता हे कळा, म्हणजे आपल्याला एवढं कळते की ज्यावेळेस पॅरासिटिक वॉर्मचं इन्फेक्शन झालेलं असेल, पॅरासिटिक वॉर्मनुसार कोणतं डिसीज होत असेल, त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी आपण कोणतं कोणतं संयुग वापरलं, अँटीमनी कंपाऊंड वापरलं. लक्षात ठेवा. आता आपल्याला हे दोन्ही तिन्ही पर्यंत आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. कळलं आता. नेक्स्ट पाहूया. काय क्वेश्चन आहे पहा. साधारणपणे कोरिफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात, हे क्वेश्चन विचारलेलं आहे. आता बघा, नॉर्मली इन कोरिफेरा द गॅमेट्स आर फॉर्म बाय, हे क्वेश्चन आलेलं आहे. लक्षात ठेवा, याचा आन्सर काय आहे, अर्किओसाइट्स. काय आन्सर आहे याचं, अर्किओसाइट्स. आणि इथे दिलेलं आहे अर्किओसाइट्स, हे पण बघा.
खूप छान डिटेलमध्ये आपल्याला काय माहिती आहे किंगडम ॲनिमलिया. हे झूलॉजीचे क्वेश्चन चालले कशाबद्दल आहे त्याच्यामध्ये पण किंगडम ॲनिमलियाचा क्वेश्चन आहे. किंगडम ॲनिमलियामध्ये पण पहा, आता फायलम कशाबद्दल विचारलं तुम्हाला? पोरीफेरा कशाबद्दल विचारलेलं आहे? पोरीफेराबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. पोरीफेराचं दुसरं नाव काय? स्पॉन्जेस म्हणतात. काय म्हणतात? स्पॉन्जेस म्हणतात. दुसरी गोष्ट पोरीफेरा म्हणजे काय? ज्याच्या शरीरावरती म्हणजे असे छिद्र, छिद्र, छिद्र असतात. त्यांना कोणत्या क्लासिफिकेशन टाकतो मग आपण तशा ॲनिमल्सला कशामध्ये टाकतो? पोरीफेरा किंवा स्पंजेस त्यांचं शरीर कसं असतं स्पंजेस टाइपला असते म्हणून त्याला दुसरं नाव काय? स्पंजेस आहे. तर या स्पंजेसचं असं कॅरेक्टरिस्टिक काय त्यांचं जे स्ट्रक्चर असते त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारला. त्यांचे जे सेल असतात त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता पहा आपल्याला आहे की नाही या क्वेश्चन पर्यंत म्हणजे कसं आपल्याला हे क्वेश्चन काय क्ल्यू देते, की ज्यावेळी तुम्ही पोरीफेराचा अभ्यास करत आहेत, तर त्या ॲनिमलचं डिटेलमध्ये पण म्हणजे डिटेलमध्ये स्ट्रक्चर असतात, त्याचा पण आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. हे क्वेश्चन आपल्याला गाईडन्स करत आहे त्याबद्दल, की तशा प्रकारे अभ्यास करा तुम्ही. म्हणून. आता पाहूया आपण, हे झालं पोरीफेरामध्ये अशा प्रकारचे सेल असतात बघा. डायग्राम व्यवस्थित आपल्याला सांगायचं ते काही म्हणजे डिटेलमध्ये कसं सांगायचं तुझ्या डायग्राम थोडीशी हार्ड लेवलचीच आहे. आता पाहू घ्या. म्हणजे आर्किओसाइट्सला हे जे आहे की नाही हे हे सपोज आपण समजूया की स्पंजेस आहेत. स्पंजेस मध्ये जे आउटर लेयर असतात त्याला काय म्हणतो आपण पिनॅकोसाइट्स म्हणतो. काय म्हणतात आपण? पिनॅकोसाइट्स कशाला म्हणतात? पिनॅकोसाइट म्हणजे काय असते? प्रोटेक्टिव्ह आउटर मोस्ट लेयर असते. काय असते? प्रोटेक्टिव्ह आउटर मोस्ट लेयर असते. काय असते तुमचं प्रोटेक्टिव्ह आउटर मोस्ट लेयर असते. त्याला काय म्हणतो आपण? पिनॅकोसाइट्स म्हणतो. हे झालं. आता दुसरी गोष्ट हे मी काय काढलं बघा. हे सिंपलची डायग्राम काढलं. एवढं डिटेलमध्ये नाही लिहिलं काढलं मी. आता बघा तुम्हाला समजलं पाहिजे. हे जे त्याला काय कोयानोसाइट्स म्हणतात. याला काय म्हणतात आपण? कोयानोसाइट. हे बघा हे काय आहे तुमचे? हे मधातले जे असतात त्याला काय म्हणतात आपण? कोयानोसाइट्स म्हणतात. काय म्हणतात आपण? कोयानोसाइट. हे कशाची डायग्राम आहे? तुमची फॉर एक्झाम्पल स्पंजेस किंवा पोरीफेराची डायग्राम आहे. कशाची डायग्राम आहे? पोरीफेराची डायग्राम आहे. तर त्याच्यामध्ये बघा आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर नाव काय? पिनॅकोसाइट्स आहे आणि आतले जे इनसाइडचे जे असे कॉलर टाइपचे जे बोन सेल्स असतात त्याला काय म्हणतात आपण? कॅनोसाइट्स. कॅनोसाइटचं दुसरं नाव काय आहे? कॉलर सेल्स म्हणतात. काय म्हणतात आपण याला? कॉलर सेल्स. याच्या नावातच बघा पिनॅकोसाइट काय करते? प्रोटेक्शन करते. हे कॉलर सेल्स काय करतात? जे वरून हे पाणी येणार आहे त्याला ऑस्क्युलम म्हणतात. वरची जी साईड असते त्याला काय म्हणतात आपण? ऑस्क्युलम म्हणतात. कशामध्ये असते हे? पोरीफेरामध्ये असते. पोरीफेराची बॉडी बद्दल बोलत आहे मी. तर हे इथून पाणी येते. ते पाण्याचं वहन करण्याचं काम. दुसरी गोष्ट अन्न वगैरे येते त्याला कलेक्शन करण्याचं काम, अन्न पचवण्याचं काम कोण करत असतात? हे कॉलर सेल्स करत असतात. हे कशाचं सांगत आहे? त्यात कॉलर सेलला दुसरं नाव काय आहे? कोयानोसाइट्स म्हणतो. काय म्हणतात आपण? कोयानोसाइट्स म्हणतो. लक्षात ठेवा. म्हणजे कोयानोसाइट्स हे कशाचं पार्ट आहे? पोरीफेराचे सेल आहे. लक्षात आलं? हे 2 सेल झाले. आता बघा हे तिसरं ऑप्शन उगाच आयोगानं बनवलेलं आहे. म्हणजे काय? मायोसाइट असा वगैरे प्रकार आहे का? अशी वगैरे कोणती सेल आहे का साइट्स कशामध्ये? त्या पोरीफेराच्या बॉडीमध्ये नाही. फक्त हे पर्याय स्वतः बनवलेले आहेत त्यांनी. लक्षात ठेवा. हे 2 आपण डिटेलमध्ये बघितलं. आता आन्सर काय दिलं आपल्याला? की गॅमेट्समध्ये मदत करणारे कोण आहे ते? आर्किओसाइट्स. लक्षात ठेवा. आर्किओसाइट्सला दुसरं नाव काय? आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आता डिटेलमध्ये? आर्किओसाइट्स. आर्किओसाइट्सला दुसरं नाव काय आहे? अमिबोसाइट्स म्हणतात. अमिबो अमिबोसाइट्स म्हणतात. काय म्हणतात? अमिबोसाइट्स. कशाला म्हणतात दुसरं नाव? आर्किओसाइट्सला म्हणतात. तर ह्या अमिबोसाइट्समध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्पेशल? या अमिबोसाइट टोटीपोटेन्सी आहे. टोटीपोटेन्सी हे कॅरेक्टरिस्टिक्स कशामध्ये आहे तुमच्या? आर्किओसाइट्स किंवा त्याला अमिबोसाइट्स मध्ये. टोटीपोटेन्सी म्हणजे काय? टोटीपोटेन्सी म्हणजे असं कॅरेक्टरिस्टिक्स असते म्हणजे ॲनिमल्समध्ये त्यापासून एका पेशीपासून म्हणजे एका याच्यापासून पेशीपासून नवीन जीवांची निर्मिती होऊ शकते. त्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन, गॅमेट म्हणजे काय? मेल आणि फिमेल गॅमेट करून म्हणजे एक नवीन जीव निर्माण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. त्याला काय म्हणतो आपण? टोटीपोटेन्सी असतो आणि ह्या टोटीपोटेन्सी क्षमता कशामध्ये असते तर आर्किओसाइट्स मध्ये असते आणि हे कशाबद्दल बोलत आहोत आपण? आपण पोरीफेराबद्दल सांगत आहे.
लक्षात ठेवा. म्हणून त्याचा आन्सर काय आर्किओसाइट. तसं डिटेलमध्ये विचारलेला आहे क्वेशन. क्वेशन जरी अवघड विचारलं असेल, आपल्याला आता आन्सर्स माहिती आहेत. परंतु आपण काय करत आहोत? नेक्स्ट जे पर्याय आहेत त्यांचा पण डिटेलमध्ये आपण अभ्यास करत आहोत. आता नेक्स्ट क्वेशन पाहूया आपण. काय विचारलेले आहेत? आपले बॉटनीचे 3 क्वेशन झालेत, झुऑलॉजीचे 3 क्वेशन झालेत. आता आपलं कशाचं आलं? ते फिजिक्सचे क्वेशन चालत आहेत. फिजिक्समध्ये कसं करायचं बघा, क्वेशन कशावरती आलं ते आपल्याला बघायचं आहे. काय विचारलं क्वेशन? तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग काय सेंटीमीटर प्रति सेकंदने वाढवावा किंवा फॉर each 1 degree Celsius rise in temperature, the speed of the sound in air increases by 10 सेंटीमीटर पर सेकंड. कशामध्ये विचारलं तुम्हाला? सेंटीमीटर पर सेकंड मध्ये विचारलं. याचा आन्सर काय? 61 आहे. 61. लक्षात ठेवा, जर आपल्याला ध्वनीचा वेग वाढवायचा असेल, तर ते पण 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर टेम्परेचर वाढवला तर ध्वनीचा वेग कसा वाढतो? तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती असलं पाहिजे. ध्वनी बदल हे क्वेशन कशाबद्दल आलं तुमचं? साउंड. कशाबद्दल आलं? साउंड या टॉपिक बद्दल आलं. म्हणजे बघा, ज्यावेळेस तुम्ही फिजिक्सचा अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे, की साउंड या टॉपिक बद्दल किंवा लाईट या टॉपिक बद्दल किती प्रकारचे क्वेशन प्रत्येक एक्झामिनेशन म्हणजे मला आता असं वाटतं, की कोणतेही क्वेश्चन पेपर आयोगाचं साउंड किंवा लाईट हा प्रश्नाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं वाटतं. हे कधी वाटतं? ज्यावेळेस तुम्ही डिटेलमध्ये अॅनालिसिस करतो. कशाचं? क्वेशन पेपरचं. त्यावेळेस तुम्हाला हे कन्फ्युजन मिळत असते. पहा, त्याच्यामध्ये काय म्हटलं, की फॉर ईच 1 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर, स्पीड ऑफ द साउंड इन एअर इन्क्रीजेस बाय आणि ते पण त्यातल्या त्यात त्यांनी इथे सगळ्यात महत्वाचं पहिला खूप काही चान्सेस होते. कसं काय बघा, त्यावेळेस तुम्ही हे टेम्परेचर वाढवता त्यावेळेस असं कळते 0.61 डिग्री मीटर पर सेकंडने काय असते? ध्वनीचा वेग वाढत असतो. कसं वाढतो? ज्यावेळेस तुम्ही 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय केलात? इन्क्रीज केलात, तर तुमची ध्वनीची स्पीड कितीने वाढते? स्पीड ऑफ साउंड increases by increases by 0.61 मीटर पर सेकंड. हे आपल्याला माहिती आहे. पण आयोगाने इथे काय विचारलं? सेंटीमीटर पर सेकंड मध्ये विचारलं. तर याला म्हणजे अशा 0.61 मीटर पर सेकंडला आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं असेल, त्यावेळेस आपण 100 न मल्टिप्लाय करतो. मग त्याचा आन्सर काय येते तुमचं? 61 सेंटीमीटर पर. लक्षात आलं? ज्यावेळेस तुम्ही ध्वनीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला माहिती असते एखाद्या वेळेस आपला आवाज कितना असू शकेल. पण चूक चूक कुठं होऊ शकते? पण कारण आपल्याला 30 सेकंडमध्ये एक क्वेशन डील करायचं असतं एक्झाममध्ये. घाई गडबडीत आपलं हे बघण्याचं राहून गेलेलं असतं. सेंटीमीटर पर सेकंड किंवा मीटर पर सेकंड काय म्हणून हे छोट्या-छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. तर आपलं 1 मार्क किंवा 1.25 मार्क्स कमी होऊन होऊन जातात. आता नेक्स्ट क्वेशन पाहूया आपण. पहा नेक्स्ट विशिष्ट उष्णतेचे सीजीएस बघा सीजीएस याच्यावरती युनिटवरती क्वेश्चन विचारले. सीजीएस प्रणालीतील एकक त्याशी आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागते? एखादे जे युनिट आहेत म्हणजे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असो किंवा वेगवेगळे जूल म्हणजे वर्क असो, तुमचं हीट असो, हीट कॅपॅसिटी असो, त्याचा अभ्यास करत असताना त्यांच्या युनिटकडे पण अभ्यास लक्ष द्यावं लागणार आहे. हे क्वेश्चन करून आपल्याला कळते. आता पहा इथं काय विचारलं आपल्याला, की विशिष्ट उष्णतेचे इंग्लिशमध्ये पहा युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सॉरी स्पेसिफिक हीट इन सीजीएस सिस्टीम म्हणजे काय सेंटीमीटर ग्राम सेकंड सिस्टीम. सीजीएसचं लॉंग फॉर्म काय असते? सीजीएस म्हणजे काय? ग्राम सिस्टीम सॉरी ग्राम सेकंड. हे म्हणजे काय? सीजीएस हे झालं. आपल्याला कशाबद्दल विचारलं त्यांनी? स्पेसिफिक हीट बद्दल विचारलेला आहे क्वेश्चन. त्याचा आन्सर काय? कॅलरीज पर ग्राम डिग्री सेल्सिअस. हे झालं. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं, एसआय सिस्टीम मध्ये क्वेश्चनचा आन्सर विचारलं, तर कॅलरीजला एसआय मध्ये काय म्हणतो आपण? जूल म्हणतो. काय म्हणतो? जूल पर ग्रामच्या जागी काय येते? किलोग्राम आणि डिग्री सेल्सिअसला काय म्हणतो आपण? इंटू केल्विन. हे कधी येईल तुमचं? एसआय युनिटमध्ये विचारलं. आता बघा स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते? हे पाहूया आपण. काय पाहूया? स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते पहा. त्यावेळेस एखादा पदार्थ म्हणजे एखादा पदार्थ आहे. तो जसं की एका ग्राममध्ये असेल, तर त्या एका ग्रामचं कन्व्हर्जन
तुम्हाला कशामध्ये करायचं असेल त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियसने वाढवण्यासाठी जी ऊर्जा लागते, जी उष्णता लागते, त्याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक हीट म्हणतो. ऊर्जा नाही, म्हणजेच हीट लागते. त्याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक हीट किंवा विशिष्ट उष्णता म्हणतो. काय म्हणतो आपण? विशिष्ट उष्णता म्हणजे काय? एखादा पदार्थ असेल, तो की ग्राममध्ये आहे. त्या ग्रामचं कन्व्हर्जन म्हणजे डिग्री सेल्सियस पर्यंत वाढवायचं असेल त्याचं टेम्परेचर, तर जी उष्णता लागते त्याला काय म्हणतो आपण? विशिष्ट उष्णता म्हणते आणि त्याचे सीजीएस सिस्टमचं युनिट काय तर कॅलरीज पर ग्राम डिग्री सेल्सियस हा त्याचा युनिट आहे आणि ते पण कशामध्ये विचारलेलं आहे? सीजीएस सिस्टम मध्ये विचारलेलं आहे आणि एसआय सिस्टमचा आपण लिहून दिलेला आहे. तर आता याच्या पुढे तुम्हाला कसं करावं लागणार आहे? हे याचं पण म्हणजे सीजीएस एसआय सिस्टमचे जे युनिट असतात ते पण डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार. आता पहा, हे क्वेश्चन कॅन्सल झालेलं आहे. आयोगाकडून हे क्वेश्चन कसं झालेलं आहे? कॅन्सल झालेलं आहे. आपण तो पण पाहूया रिझन कॅन्सल का झालेला आहे. क्वेश्चन काय विचारलं? विद्युतधारेने विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती कशांच्या प्रमाणात असते? किंवा इंग्लिशमध्ये पहा, की पॉवर एक्सपेंडेड बाय अ करंट इन अ रेझिस्टन्स इज प्रपोर्शनल टू म्हणजे पॉवर बद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. आता पहा आपण पॉवर बद्दल बोलूया. म्हणजे पॉवर म्हणजे काय असते? पॉवर म्हणजे काय असते? पॉवर म्हणजे काय असते? प्रोडक्ट ऑफ व्ही इंटू आय. व्ही म्हणजे काय? व्होल्टेज मध्ये जे असते ते म्हणतो. आय म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी करंट असते. आता पहा, आपल्याला हे फॉर्म्युला सिंपल फॉर्म्युला दिलेला आहे. दुसरी गोष्ट पहा, आपल्याला काय माहितीये? व्ही इज इक्वल टू आय आर माहितीये. हे फॉर्म्युला माहितीये आपल्याला. करंट बद्दल ज्या वेळेस डिटेलमध्ये बघतो तुम्हाला माहिती असेल. हा, व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स असते है ना, इलेक्ट्रिसिटी इंटू रेझिस्टन्स हे असते. आता पहा, व्ही इज इक्वल टू आय आर आलेलं आहे. व्ही इज इक्वल टू आय आर. त्याच्यामध्ये पहा, या व्ही च्या जागी ही व्हॅल्यू पुट करूया. पी इज इक्वल टू व्ही च्या जागी काय ठेवायचं? आय आर इंटू काय येते तुमचं? आय येते. म्हणजेच काय येते? पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. हे एक फॉर्म्युला भेटला. हे एक फॉर्म्युला आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे पी सॉरी पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर. हे एक भेटलेलं आपल्याला. म्हणजे बघा, स्क्वेअर बघा, द पॉवर एक्सपेंडेड बाय अ करंट इन अ रेझिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू पहिला ऑप्शन बघा, स्क्वेअर ऑफ द करंट इन द रेझिस्टन्स. इथे दिसत आहे ना, स्क्वेअर ऑफ दी करंट. आय म्हणजे काय असते? करंट असते. मग पहिलाच आन्सर येऊ शकते. येईल ना. इथे बघा क्यूब दिलं, हे येईल का? हे चुकलं. इथं स्क्वेअर रूट कशाला येईल? हे पण चुकलं. आता बघा, स्क्वेअर ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस येईल. आता एक मजा सांगते तुम्हाला, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर झालं. आता आपल्याला काय माहितीये? व्ही इज इक्वल टू आय आर माहितीये. आता आपण काय करूया? आयच्या जागी काय ठेवूया? आय इज इक्वल टू या फॉर्म्युल्यानुसार काय येते? व्ही बाय आर येते. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण आय स्क्वेअरच्या जागी काय ठेवूया? हे ठेवूया व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू आर. हे आर हे एक आर कटलं, किती येते मग? व्ही स्क्वेअर बाय आर. सांगायचं एकच उद्देश, पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर ऑल्सो. स्क्वेअर ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट. हे पण येऊ शकते आन्सर. तसं पाहिलं तर फर्स्ट की नुसार हे आन्सर होतं. काय? फर्स्ट की नुसार होतं. तसं डीप मध्ये हे कॅल्क्युलेशन केलं तर हे पण आन्सर येऊ शकतो ना, फोर्थ वाला. म्हणून आयोगाने काय केलं? हा क्वेश्चन अशा प्रकारचा कॅन्सल केलेला. लक्षात आलं? तरी आपल्याला समजलं की पॉवरचं रिलेशनशिप विथ कशासोबत? रेझिस्टन्स सोबत असो, म्हणजे पॉवरचं रिलेशनशिप तुमच्या करंट सोबत आणि कशासोबत? तुमचं व्होल्टेज सोबत कसं येणार आहे ते एक आपण पाहून घेतलेलं आहे. हे कळते आपल्याला याच्यानुसार. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पाहूया बघा, हे कशावरती क्वेश्चन आहे? हायजीन वरती. आरोग्यावरती किती क्वेश्चन असतात? 3 असतात क्वेश्चन. हे बघायचं आपल्याला. त्याच्यामध्ये पहा, वुपिंग कफ डिसीज इज कॉज बाय विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरियल इन्फेक्शन. आता तुम्हाला बघा, याचा आन्सर काय आहे? पॉर्डिटिला पर्टुसिस याचं हे आन्सर आहे. त्या क्वेश्चनचा आन्सर. आता बघा, डांग्या खोकला काय म्हणतो त्याला? डांग्या खोकला आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? त्याचा आन्सर काय आहे? पॉर्डिटिला पर्टुसिस हा त्याचा आन्सर आहे. लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही, ज्यावेळेस आपण आरोग्याचा आरोग्यशास्त्रामध्ये अभ्यास करतो त्यावेळेस आहे की नाही, म्हणजे बॅक्टेरियल डिसीज कोणते,
आणि बॅक्टेरियल डिसीजची नावं आणि तो कुठून होतो. जसं की बघा डांग्या खोकला हा कसा डिसीज आहे? इथून काय कळतं तुम्हाला की बॅक्टेरियल इन्फेक्शन हे एक कळाली गोष्ट. आणि मग अजून काय त्याचा आन्सर भेटलं तुम्हाला वुपिंग कफ हे नाव दिलं. बॅक्टेरियल इन्फेक्शन हे एक कळालं. वुपिंग कफ कोणामुळे होतं? त्याचं जीव म्हणजे कोणतं कार्य जीवांमुळे होतं ते कळालं. तर तो कोणतं जीव आहे? पॉर्डेटेला पर्टुसिस यानुसार हा डिसीज होतो. हे अभ्यास करायचा. असे चार्ट वगैरे दिले असतात. ते डिटेलमध्ये तुम्हाला पाठांतर करावंच लागते. मग हे अशा प्रकारचे क्वेश्चनचे आन्सर टॅकल होणार आहेत. लक्षात आलं? तिथे वेगवेगळे नाव स्टॅफिलोकोकस ऑरियस, स्ट्रिप्टोकोकस पायोजिनस आणि साल्मोनेला स्पेसिस. साल्मोनेला टायफी. साल्मोनेला स्पेसिस नुसार साल्मोनेला टायफीनुसार टीबी रोग होतो. हे दिलेलं आहे. मग या दुसऱ्या स्पेसिस नुसार दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचे रोग होऊ शकतात. आता आपण नेक्स्ट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग विटामिन ऍक्ट्स ॲज अन अँटीऑक्सिडंट. इथे काय म्हणलं? खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? हा विचारलं. म्हणजे विटॅमिन्स वरती एक कंपल्सरी म्हणजे क्वेश्चन आलेला आहे. आता पाहूया बघा. तर अँटीऑक्सिडंट म्हणून कोणतं विटॅमिन करते काम? विटॅमिन ई काम करते. त्याचा रोल कसा आहे? अँटीऑक्सिडंट म्हणून तो रोल निभावत असतो. त्यालाच काय म्हणतो? जीवनसत्व ई त्याचा आन्सर आहे. आता पाहूया आपण विटॅमिन ए नुसार कोणता रोग होतो सांगा बरं? रातआंधळेपणा त्यालाच नाईट ब्लाइंडनेस म्हणतो. त्याची डिफिशियन्सी झाली तर कोणता डिसीज होतो? नाईट ब्लाइंडनेस. मराठीमध्ये रातआंधळेपणा म्हणतात. व्हिटॅमिन डी नुसार कोणता होतो? रिकेट्स. याची कमतरता झाली तर कोणता रोग होतो? रिकेट्स हा रोग होतो. याला मुरदूस म्हणतो आपण. मुरदूस. मुरदूस हा रोग म्हणतो. आता व्हिटॅमिन ई हे कशाचा रोल निभवतो? अँटीऑक्सिडंट म्हणतो. आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता झाली तर इन्फर्टिलिटी येते. हे पण बघायचं आपल्याला. आता बघा व्हिटॅमिन के कधी म्हणजे व्हिटॅमिन के चं फंक्शनिंग काय? रक्त जो असतो तो रक्त गोठण्यामध्ये मदत करणारा कोणता व्हिटॅमिन असतो तुमचा? व्हिटॅमिन के असतो. रक्त गोठण्यात मदत करतो. मदत करतो. हे एक झालं. आता पहा व्हिटॅमिन के म्हणजे याच्यामुळे हिमॉर्फ म्हणतो ना, रक्ताचं वहन म्हणजे ज्यावेळेस व्हिटॅमिन के ची कमतरता असेल तर मग रक्त वाहू शकेल का नाही? जे म्हणून याच्यानुसार याची कमतरता असेल तर रक्तस्राव होते. काय होतो? व्हिटॅमिन के जर अब्सेंट म्हणजे कमतरता भासली तर काय होते? रक्तस्राव होऊ शकतो. लक्षात ठेवा. हे झालं व्हिटॅमिनच्या पर्यायांचं आपण अनालिसिस करून सांगितलेलं आहे. नेक्स्ट पाहूया आपण. काय विचारलेलं बघा? हे कशाचे होते क्वेश्चन आपले 3? हायजीनचे क्वेश्चन्स होते. आता आपले अजून कशाचे राहिले तर केमिस्ट्रीचे 3 क्वेश्चन आले. तर पहा, काय विचारलं? तद्देशीय औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या रोगाविरुद्ध राहतात. म्हणजे काय बघा, डायडाशिया ड्रग्स which bind to receptors present in central nervous system CNS. आता बघा and gastrointestinal tract. मला सांगते कशी आहे गोष्ट. हे क्वेश्चन आहे ना 12वीच्या स्टेट बोर्ड मधलं म्हणजे हेल्थचं एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट हे लाईन सेटीच पडलेली आहे. म्हणून स्टेट बोर्ड किती महत्वाचे असतात. सायन्स या घटकासाठी स्टेट बोर्ड असो, एनसीईआरटी असो, त्याच्याशिवाय जास्त करून दुसरे रेफरन्स बुक पेक्षा स्टेट बोर्डला आणि एनसीईआरटीला आपण प्रिफरन्स द्यायला पाहिजे. त्यातलाच जशा तशी गोड विचारलेली आहे. याचा आन्सर बघा ओपिओइड्स आहे. काय विचारलेलं आहे? ओपिओइड्स आहे. ओपिओइड्स आहे ड्रग्स. हा क्वेश्चन कशामध्ये आहे? केमिस्ट्री मधला. परंतु ड्रग्स हा चॅप्टर 12वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा क्वेश्चनचा आन्सर आहे. कव्हर होतो. ओपिओइड्स आर ड्रग्स which bind to receptor present in central nervous system and gastrointestinal tract. तर त्याचा आन्सर काय तुमचं? ओपिओइड्स आहे. आणि हे बघा कॅनाबिनॉइड्स, मॉर्फिन आणि कोका अल्कलॉइड्स हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत? हे ड्रग्सचे नावं आहेत. त्यातला आन्सर काय? कोणते रिसेप्टर्स बनले जातात? ओपिओइड्स आहेत. कळलं? हे त्याचा आन्सर आहे. आता बघा जर्मन सिल्वर इज अलॉय ऑफ. जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रण धातूतून तयार होतो. याचा आन्सर काय? कॉपर, निकेल आणि झिंक. काय आन्सर आहे? कॉपर, निकेल आणि झिंक. याच्यावरून तुम्हाला काय कळते पहा. एक गोष्ट करते केमिस्ट्री मध्ये सगळ्यात महत्वाचं टॉपिक काय असते? ऑलॉय असते. अलॉय म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? मिश्र धातू म्हणतो आपण. हे 2023चा क्वेश्चन पेपर आहे. 2024चा जो होता त्याच्यामध्ये पण आता आता रिसेंटली ग्रुप बी च्या एक्झामला, ग्रुप सी च्या एक्झामला काय विचारलं? ब्रॉन्झचं कंपोजिशन काय म्हणून विचारलं? कॉपर अँड
3 असो, त्याचं बॉन्डचं कंपोझिशनचं क्वेशन. ग्रुप बी ला आलं, तेच रिपीट क्वेश्चन ग्रुप सी ला आलं. आणि बघा 23 ला डबल त्यांनी अलॉय वरतीच क्वेश्चन विचारलेला आहे. डबल नाही, 23 ला विचारलं त्याचंच कॉपी 24 ला केलेली आहे. तशा रिलेव्हंट विचारलेलं आहे. तसंच ॲज इट इज नाही विचारलं, परंतु अलॉय हा टॉपिक जर येत असेल तर आपल्याला प्रत्येक अलॉयचं पूर्ण तोंडपाठच करून ठेवायची. चार्ट वाईज जे असतात ना ते अलॉय कोणत्या याच्यामध्ये काय ते आपलं पाठ झालंच पाहिजे. तर आपण व्यवस्थितपणे एक्झाम टॅकल करू शकणार आहे आणि सायन्सच्या बाबतीत चांगला आपण स्कोर करू शकणार आहे. ते गाईड करतात आपल्याला. आता पहा त्याचा आन्सर काय जर्मन सिल्वर म्हणजेच काय जर्मन सिल्वर हा कशा चालू आहे तर कॉपर निकेल आणि टेन या तिघांचं मिश्रण म्हणजे काय असते तुमचं जर्मन अलॉय असते लक्षात ठेवा म्हणजे पुढच्या वेळेस क्वेश्चन आला तर हे चुकलं नाही पाहिजे तुमचं. आता पहा नेक्स्ट बघूया आणि शेवटचं क्वेश्चन आहे बघा केमिकल नेम ऑफ ऍस्पिरिन इज लास्ट बटन आहे आय थिंक केमिकल नेम ऑफ ऍस्पिरिन इज ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड काय त्याचा आन्सर ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड त्याचं आन्सर आहे लक्षात ठेवा म्हणजे केमिकल नेम ऑफ कोणाचं नाव विचारलेलं आहे त्यांनी ऍस्पिरिन काय विचारलेलं आहे ऍस्पिरिनचे रासायनिक नाव काय आहेत ऍस्पिरिन हे काय करतो आपण टॅबलेट वापरतो का नाही तर त्याचं नाव आयोगाने आपल्याला सायंटिफिक म्हणजे त्यांचं केमिकली नाव काय तर ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड हा त्याचं नाव आहे म्हणून आयोगाने क्वेश्चन विचारलेलं आहे ते थोडंसं डीप मध्ये जाऊन त्यांनी विचारलेलं आहे तर काय ठेवा काय नाव आहे त्याचं मग ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड नेक्स्ट पाहूया द टर्म्स हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड्स अँड बेसिस वेअर गिवन बाय तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन चांगल्या प्रकारे करताना त्यावेळेस अशा प्रकारचे क्वेश्चन टॅकल होतात हे आमच्या युनिव्हर्सिटी एसआयटी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेस आमचं बीएससी फायनल इयर होतं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं होतं की द टर्म्स हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड ही कन्सेप्ट दिलेली होती आणि त्यावेळेस त्यांचं सायंटिस्टचं नाव दिलं होतं ते त्यावेळेस मला हे एक्झाम मध्ये बरोबर क्लिक झालं आणि आन्सर करेक्ट आलं म्हणजे कुठल्या क्षेत्राचा अभ्यास आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकते हे पहा आता बघा द टर्म्स हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड्स अँड बेसिस वेअर गिवन बाय त्याचा आन्सर काय पियर्सन काय आहे पियर्सन म्हणजे हे टॉपिक काय तुमचं केमिस्ट्रीचं आहे आणि याच्यामध्ये कशाचं आलं ऍसिड अँड बेस बद्दल आलेलं आहे आता बघा म्हणजे लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी एक आहे ऍसिड अँड बेसिसच्या वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या थिअरी दिलेल्या आहेत लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी असो लेविस ऍसिड अँड बेस असो त्याच्यानंतर दुसरे कोणते आहे तर बघा हे हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड कोणी दिलेलं आहे पियर्सन या वैज्ञानिकाने दिलेलं आहे तर लक्षात ठेवा आपण ब्रॉन्स्टेडची थिअरी काय सांगते सांगा तो म्हणजे प्रोटॉन नुसार आहे कशाच्या बेसिसवरती आहे प्रोटॉनच्या बेसिसवरती बनवलेली ऍसिड अँड बेसिसची थिअरी आहे प्रोटॉन म्हणजे काय असते एच प्लस आयन देणार म्हणजे प्रोटॉन म्हणतो त्याला प्रोटॉन डोनर ते प्रोटॉन ऍक्सेप्टर प्रोटॉन डोनर असेल तर ऍसिड प्रोटॉन ऍक्सेप्टर असेल तर बेस असेल असं कोणी म्हटलेलं आहे लॉरी ब्रॉन्स्टेननं म्हटलेलं आहे डेव्हिसनं काय म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर इलेक्ट्रॉन पेअर डोनर इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणजे काय असते तर लेविस ऍसिड असते काय असते लेविस ऍसिड असते आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणजे काय असते लेविस बेस असतो लेविस काय असते तुमचं बेस असते हे लेविस आणि फ्रँकलिन फ्लूड थिरी फ्लूड ऑफ इलेक्ट्रिसिटी जे असते ना ते कोणी दिलेलं आहे तर फ्रँकलिन या सायंटिस्टला दिलेलं आहे काय दिलेलं आहे फ्लूड ऑफ इलेक्ट्रिसिटी या क्वेश्चनचा आन्सर हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड अँड ऑफ बेसिस ऍसिड अँड बेसिस कोणी दिलेला आहे तर पियर्सन या सायंटिस्टने दिलेला आहे हे आपण कशाबद्दल पाहिलं हे पूर्ण 15 क्वेश्चन बद्दल डिटेल अनालिसिस केलेला आहे लक्षात ठेवा आपल्याला हा व्हिडिओ आताच्या एक्झाम म्हणजे टफ लेवलचा होता आपण केलो अनालिसिस छानपैकी आता या आपलं काय काम आहे पुढच्या वेळेस अशा प्रकारचे जे क्वेश्चन आले असेल याच्या पर्यावरती पण आलेले असतील तर असे क्वेश्चन आपल्या आपल्या हातून चुकले नाही पाहिजे म्हणून आपल्याला हे छानपैकी डिटेलमध्ये आपण अनालिसिस घेतलेलं आहे थँक्यू